अंबड पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांचे आगमन होताच सोनसाखळी चोरांवर चक्क वचक बसला। पाहूया काय आहे ही बातमी। मागील आठवड्यात नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं शहरातील काही बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या। यामध्ये अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून सुनील पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पवार यांची नियुक्ती झाल्यापासून अंबड सिडको भागातील गुन्हेगारांवर आळा बसल्याचं पाहायला मिळतंय। आपली ऑनलाईन फसवणूक होऊ नये म्हणून कशा प्रकारे काळजी घ्यावी याबाबत माहिती देणाऱ्या फलकाचं अनावरण सिडको पवननगर येथे सुरू असलेल्या श्रीमद भागवत कथा रस भव्य सत्संगाचे श्रीमद भागवत कथा प्रवक्ते हबप समाधान महाराज शास्त्री केज निवासी यांच्या उपस्थितीत हे अनावरण करण्यात आले। याबाबत सुनील पवार यांनी अधिक माहिती दिली आहे। माननीय नाशिक शहराचे पोलीस आयुक्त सर माननीय समीकरण सर, परिमंडळ 2 DCP श्रीमती मोनिका राऊत मॅडम आणि अंबड विभागाचे ACP माननीय शेखर देशमुख सर यांच्या मार्गदर्शनानुसार सध्या आपल्या परिसरामध्ये ज्या सोनसाखळी चोरी होत आहेत आणि काही सायबर फ्रॉड होत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांची त्याची जास्तीत जास्त फसवणूक होते आहे। शक्यतो सायंकाळी जे आपले ज्येष्ठ नागरिक किंवा महिला या गार्डनमध्ये फिरायला येतात एकट्या किंवा रस्त्यावर वॉकिंग करत असतात, तर अशा संधीचा फायदा घेऊन मोटरसायकल चोर हे सोनसाखळीसारखे गुन्हे करीत आहेत। तर एक अवेअरनेस प्रोग्राम म्हणून आम्ही अंबड पोलीस स्टेशन बॅनर लावले आणि त्यात सध्या ऑनलाईन मोबाईलमुळे ऑनलाईन फ्रॉड होत आहेत। तुम्ही तुम्हाला लॉटरी लागली, तुमचा OTP नंबर द्या, KYC डॉक्युमेंट द्या बँकेत अपडेट करायला, किंवा तुमचं लाईट बिल थकलं आहे, टेलिफोन बिल थकलं आहे, तर असं काहीतरी बहाणा करून ते आपल्याकडनं डेबिट कार्डचं डिटेल मागतात आणि मग नकळत आपले नागरिक घाबरून आपला OTP नंबर किंवा आपल्या डेबिट कार्डचं डिटेल देऊन टाकतात आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांची आर्थिक फसवणूक होत असते। तर ज्या प्रकारचे गुन्हे घडतात तर त्याच्यापासून नागरिकांना सावध करण्याकरता आम्ही हे सोनसाखळी चोरापासूनचे बॅनर आम्ही प्रत्येक गार्डनमध्ये लावले, ज्या ठिकाणी सर्व ठिकाणी ज्येष्ठ नागरिक जातात, विशेषतः महिला जातात, तर काय काळजी घ्यायची आणि जर तुम्हाला संशयित मोटरसायकल स्वार दिसले तर पोलिसांना कळवायचं। 112 डायल या क्रमांकावर तुम्हाला तात्काळ मदत उपलब्ध होईल। त्याच्यानंतर सायबर फ्रॉड झाल्यानंतर तुम्ही कुठं तक्रार करायची, 1903 नंबर जो आहे त्याच्यावर तुमची हेल्पलाईन आहे, त्याच्यात तुमची तात्काळ दखल घेतली जाते। निदान तुमच्या खात्यातले पैसे विड्रॉ होऊ नये म्हणून काळजी घेतली जाईल। तर असा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे अंबड पोलीस स्टेशनतर्फे आणि आपण ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून आणि आपल्या परिसरात जे सतर्क नागरिक आहेत त्यांच्यातर्फे आम्ही लोकांना आवाहन करू इच्छितो की आपल्याला जर संशयित मोटरसायकल स्वार मास्कवाले असं दिसत असतं आम्हाला पोलिसांना कळवा। आमची गस्त चालूच आहे आणि आम्हाला 112वर जो काही डायल नंबर देतो त्याच्यावर तुम्ही कळवायचं आहे। धन्यवाद। यावेळी सिडको परिसरातील स्थानिक नागरिकांनी नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी हाती घेतलेल्या कामाचं कौतुक केलंय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण।